नमस्कार, मी अंकिता पवार. स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. आजच्या ठळक घडामोडी. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मंगला अंगडी यांचा उमेदवारी अर्ज दाखल. मंगला अंगडी यांनी घेतले देवी देवतांसह छत्रपतींचे आशीर्वाद. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारी वाहनांचेही टोईंग. शिवसेनेच्या वतीने कृष्णाजी पाटील यांचा उमेदवारी अर्ज. आमदार सतीश जारकिहोळी यांचा उमेदवारी अर्ज दाखल. व्हिडिओचा वार्षिक पदवीदान समारंभ दिनांक 3 एप्रिल रोजी. जगदीश शेट्टर यांनी व्यक्त केला मंगला अंगडी यांच्या विजयाचा विश्वास. काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीत सतीश जारकिहोळी यांच्या विजयाचा निर्धार. होळी पौर्णिमेचा आणि रंगोत्सवाचा सण उत्साहात साजरा. पांगुळ गल्ली येथे लोटांगण उत्सव साजरा. आयुष्यात अडचणीचे प्रसंग सांगून येत नाहीत, म्हणूनच अशा प्रसंगात पाठीशी उभं राहणारे नाव म्हणजेच अण्वेकर गोल्ड. गेल्या 15 वर्षापासून सोने आणि चांदीच्या दागिन्यावर सर्वात जास्त सुलभ तारण कर्ज रक्कम देणारे आणि सर्वात कमी व्याजदर आकारणारे. कोणत्याही बँकेत सोन्या चांदीचे गहाण ठेवलेले दागिने सोडवून घेऊन आजच्या मार्केट दराप्रमाणे योग्य किमतीस खरेदी करणारे. दागिना असो वा विश्वास, आम्ही मोल जाणतो. अण्वेकर गोल्ड. अण्वेकर गोल्ड 8843 8863. आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या. लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवार मंगला सुरेश अंगडी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या समवेत राज्याचे मुख्यमंत्री BS येडियुरप्पा यांच्यासह भाजपचे वरिष्ठ नेते आणि मंत्री महोदय KS ईश्वरप्पा आणि गोविंद काजरोळ उपस्थित होते. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना नेते मंडळींनी मंगला अंगडी यांच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला. महात्मा गांधी भवन येथे मुख्यमंत्री BS येडियुरप्पा यांच्या उपस्थितीत पक्षाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. कैलासवासी सुरेश अंगडी यांनी बेळगावच्या विकासाचे स्वप्न पाहिले होते, ते पूर्ण करण्यासाठी मंगला अंगडी यांना विजयी करणे ही प्रत्येक कार्यकर्त्याची जबाबदारी आहे. यासाठी साऱ्यांनी सज्ज व्हावे असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. मंगला अंगडी यांनी घेतले देवी देवतांसह छत्रपतींचे आशीर्वाद. बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीतील भाजपच्या उमेदवार आणि दिवंगत सुरेश अंगडी यांच्या पत्नी मंगला सुरेश अंगडी यांनी बेळगावातील अनेक मंदिरातील देवी देवतांचे आशीर्वाद घेण्याचे कार्य चालू ठेवले आहे. पोटनिवडणुकीसाठी आज मंगळवार दिनांक 30 रोजी उमेदवारी अर्ज सादर करण्यापूर्वी बेळगाव शहरातील सोन्या मारुती आणि चन्नम्मा गणेश मंदिर, टिळकवाडीतील साई मंदिरासह अनेक मुख्य मंदिरात विशेष पूजा केली. तसेच छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथील छत्रपती शिवाजी महाराज मूर्ती, कोर्ट परिसरातील क्रांतीवीर संगोळी रायण्णा पुतळा, गोवावेस येथील बसवेश्वर मूर्तीचे आशीर्वाद घेतले आहेत. तसेच बेळगाव शहरातील समादेवी गल्लीतील श्री समादेवी देवस्थान, संयुक्त महाराष्ट्र चौकातील श्री मारुती देवस्थान, नार्वेकर गल्लीतील श्री ज्योतिबा देवस्थानांचे दर्शन घेऊन त्या जिल्हाधिकारी कार्यालयाला रवाना झाल्या. यावेळी मंगला अंगडींसह कन्या डॉक्टर स्फूर्ती पाटील, श्रद्धा शेट्टर, आमदार अभय पाटील, आमदार अनिल बेनके यांच्यासह अनेक भाजपा नेते उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारी वाहनांचेही टोईंग. शहर आणि परिसरात मुख्यमंत्री BS येडियुरप्पा यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने वाहतुकीची कोंडी झाली. काही ठिकाणी मुख्य रस्त्यांऐवजी पर्यायी रस्त्यांवरून वाहतूक वळविण्यात आल्यामुळे नागरिकांना लांब फेरी मारून जावे लागले. काही ठिकाणी वाहनांचे टोईंग करण्यात आले. या वाहनांच्या टोईंग मधून सरकारी वाहने देखील सुटली नाहीत, हे विशेष. कॉलेज रोडवरील महात्मा गांधी भवन या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाचे आयोजन होते. मात्र या ठिकाणी उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री येऊन जाण्याच्या वेळेपर्यंत येथील वाहतूक वळविण्यात आली होती. कॅम्प भागातून संपूर्ण शहराला वळसा घालून यावे लागल्यामुळे अनेक नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागला. शिवसेनेच्या वतीने कृष्णाजी पाटील यांचा उमेदवारी अर्ज. सीमाभाग शिवसेनेच्या वतीने लोकसभा पोटनिवडणुकीसाठी कृष्णाजी पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच मंगळवारी कृष्णाजी पाटील यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आपला अर्ज दाखल केला. सीमाभाग संपर्क प्रमुख अरविंद नागनुरी यांच्यासह इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. आमदार सतीश जारकिहोळी यांचा उमेदवारी अर्ज दाखल. बेळगाव लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार KPCC कार्याध्यक्ष आणि
आमदार सतीश जारकिहोळी यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज भरला आहे। राहू काल सुरू असताना जिल्हाधिकारी डॉक्टर हरीश कुमार यांच्याकडे त्यांनी उमेदवारी अर्ज सुपूर्द केला। या प्रसंगी त्यांच्या समवेत माजी मुख्यमंत्री एस सिद्धरामय्या, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष DK शिवकुमार, आमदार अंजली निंबाळकर, आमदार लक्ष्मी हेब्बाळकर, माजी आमदार फिरोज सेठ, काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजू सेठ आदी मान्यवर उपस्थित होते। व्हिडिओचा वार्षिक पदवीदान समारंभ दिनांक 3 एप्रिल रोजी। विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाचा वार्षिक पदवीदान समारंभ दिनांक 3 एप्रिल रोजी होणार आहे। या समारंभाला राज्याचे राज्यपाल वजुभाई वाला उपस्थित राहणार आहेत। त्याचप्रमाणे विद्यापीठातर्फे देण्यात येणारी डॉक्टरेट पदवी यावर्षी प्राध्यापक आशुतोष शर्मा यांना देण्यात येणार आहे। यावेळी प्रमुख वक्ते म्हणून पद्मविभूषण पुरस्कार विजेते संशोधक प्राध्यापक VK अत्रे हे उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक करी सिद्धप्पा यांनी पत्रकार परिषदेत दिली। यावेळी त्यांनी सांगितले की विद्यापीठाने यावर्षी कोरोनाच्या परिस्थितीत परीक्षा उत्तमपणे पार पडल्या आहेत। विद्यापीठातील विविध कॉलेजमध्ये परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी 80% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत। कोरोनाचे नियम पाळून हा वार्षिक समारंभ आयोजित करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले। या पत्रकार परिषदेच्या वेळी विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर देशपांडे आणि रंगास्वामी हे उपस्थित होते। जगदीश शेट्टर यांनी व्यक्त केला मंगला अंगडी यांच्या विजयाचा विश्वास। बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवार मंगला अंगडी या विजयी होतील असा विश्वास माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला। सोमवारी सायंकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी याबाबत पक्षाची भूमिका मांडली। माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री कैलासवासी सुरेश अंगडी यांच्या पत्नी मंगला अंगडी यांना उमेदवारी देऊन पक्षाने त्यांच्या कार्याला न्याय दिला आहे। त्यामुळे त्यांना विजयी करण्यासाठी पक्षाचे सर्व नेते सक्रिय झाले आहेत। या पार्श्वभूमीवर मंगला अंगडी यांचा विजय निश्चित आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी नोंदविली। ಅಲ್ಲಿ ಪ್ರಮುಖ ಕಾರ್ಯಕರ್ತರ ಮತ್ತು ಬೂತ್ ವೈಸ್ ಬೂತ್ ಮಟ್ಟದ ಕಾರ್ಯಕರ್ತರ ಎಲ್ಲರ ಒಂದು ಸಭೆಯನ್ನ ಈಗಾಗಲೇ ಪ್ರತಿ ವಿಧಾನಸಭಾ ಕ್ಷೇತ್ರಕ್ಕೂ ತೆಗೆದುಕೊಂಡಿದ್ದಾರೆ। ಹೀಗಾಗಿ ಅಲ್ಲಿ ಈಗಾಗಲೇ ನಾವು ಚುನಾವಣೆಗೆ ನಾವೇನು ಮೊನ್ನೆ ಪೂರ್ವಭಾವಿ ಸಭೆ ಕರೆದ್ವಿ, ಅದಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆ ಇನ್ನೂ ಅಭ್ಯರ್ಥಿಗಳನ್ನು ಘೋಷಣೆ ಮಾಡೋದಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆನೇ ಎಲ್ಲ ವಿಧಾನಸಭಾ ಕ್ಷೇತ್ರಕ್ಕೂ ಸಹಿತ ಮಹೇಶ್ ತೆಂಗಿನಕಾಯಿ ಅವರು ಮತ್ತು ನಮ್ಮೆಲ್ಲ ಶಾಸಕರು ಅಲ್ಲಿ ವಿಸಿಟ್ ಮಾಡಿ ಅಲ್ಲಿ ಕಾರ್ಯಕರ್ತರ ಸಭೆಯನ್ನು ಮಾಡಿ ಇವತ್ತು ಈ ಚುನಾವಣೆಗೆ ಪೂರ್ವ ತಯಾರಿ ಏನಾಗಬೇಕು ಮತ್ತು ಗ್ರೌಂಡ್ ಲೆವೆಲಲ್ಲಿ ಯಾವ ರೀತಿ ಕೆಲಸ ಕಾರ್ಯಗಳನ್ನು ಮಾಡಬೇಕು, ಬೂತ್ ಮಟ್ಟದಲ್ಲಿ ಯಾವ ರೀತಿ ಕೆಲಸ ಕಾರ್ಯ ಮಾಡಬೇಕು ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಜವಾಬ್ದಾರಿಯನ್ನು ಕೊಡುವಂಥ ಕೆಲಸವನ್ನು ಈಗಾಗಲೇ ನಮ್ಮ ರಾಜ್ಯದ ಪ್ರಧಾನ ಕಾರ್ಯದರ್ಶಿಗಳು ಈಗಾಗಲೇ ಮಾಡಿದ್ದಾರೆ। काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीत सतीश जारकिहोळी यांच्या विजयाचा निर्धार। काँग्रेस पक्षाचे धर्मनिरपेक्ष राष्ट्र निर्माणचे व्रत आतापर्यंत जोपासले आहे, त्यामुळे कोणत्याही धर्मीय भावनांचा विचार न करता काँग्रेसला विजयी करावे असे आवाहन माजी मंत्री RV देशपांडे यांनी केले। काँग्रेस कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते। काँग्रेस भवन येथे झालेल्या या बैठकीत लोकसभा पोटनिवडणुकीतील उमेदवार सतीश जारकिहोळी यांच्या विजयाचा निर्धार व्यक्त करण्यात आला। यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष राजू सेठ यांच्यासह काँग्रेसचे अनेक मान्यवर नेते मंडळी उपस्थित होती। कुछ लोग अपने जाति विकास के लिए आप और हमें जो माइनॉरिटी है उनको भी पोलराइज करने की कोशिश करते हैं, ताकि हमें तो ताकत मिलती नहीं है, लेकिन बीजेपी को उसकी ताकत ज्यादा बढ़ेगी। तो ये जो आइडियोलॉजी है इस पे हमें फोकस करके लोगों से बात करनी कि भाई ये मंदिर मस्जिद ये वो तो अपने घरों में चलता रहता है, हर त्योहार में हमने भी भाग लिया है, आपने भी लिया है, उन्होंने भी हमारे साथ में बनाए, इसको भी मुद्दा बना करके आपकी तैयारी चलेगी। होळी पौर्णिमेचा आणि रंगोत्सवाचा सण उत्साहात साजरा। शहर आणि परिसरात होळी पौर्णिमेचा आणि रंगोत्सवाचा सण उत्साहात साजरा करण्यात आला। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध लादण्यात आल्यामुळे सार्वजनिक ठिकाणी होळी उत्सव साजरा करण्यास बंदी घालण्यात आली होती। मात्र नागरिकांनी आपल्या घरासमोर तसेच मित्रपरिवार यांच्या भेटीगाठी घेऊन रंगोत्सव साजरा केला। एकमेकांना रंग लावण्यासाठी मित्र परिवाराची चढाओढ सुरू होती। तसेच दुचाकी आणि चारचाकी वाहनांमधून नागरिकांचा संचार ठिकठिकाणी सुरू होता। एकमेकांना रंग लावून होळीच्या आणि रंगपंचमीच्या शुभेच्छा देण्याची कामगिरी अनेक जणांनी केली। होळीच्या उत्साहात अनेक ठिकाणी जल्लोष देखील दिसून आला। संगीत आणि नृत्य यांचा
मिलाफ घडवून अनेकांनी जल्लोष केला। यामध्ये अबालवृद्ध मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। पांगुळ गल्ली येथे लोटांगण उत्सव साजरा। धुळवड आणि रंगोत्सवाच्या दिवशी पांगुळ गल्ली येथील अश्वत्थमा मंदिर समोर लोटांगण घालण्याची प्रथा जपण्यात येते। सोमवारच्या दिवशी अनेक भक्तांनी या ठिकाणी लोटांगण घालून हा उत्सव साजरा केला। तसेच अनेक वर्षे सुरू असलेली परंपरा भाविकांनी जोपासली। पांगुळ गल्ली येथील मंदिरासमोर लोटांगण घालण्यासाठी शहर परिसरातील भाविक दाखल झाले होते। या बुलेटिन मधील पुढील बातम्या छोट्याशा विश्रांतीनंतर। श्री गुरु कॉलेज ऑफ नर्सिंग भारतामध्ये सुमारे 20 लाख नर्सेसची कमतरता भासते आहे। यासाठी नर्सिंग अभ्यासक्रम शिकून उत्तम प्रशिक्षण घेता येते। विज्ञान शाखेमध्ये 12वी उत्तीर्ण विद्यार्थी यासाठी प्रवेश घेऊ शकतात। बेळगावातील श्री गुरु कॉलेज ऑफ नर्सिंग मध्ये या अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू आहेत। हा अभ्यासक्रम राजीव गांधी आरोग्य विद्यापीठाकडून प्रमाणित आहे। यासाठी योग्य सुविधा आणि तज्ञांकडून प्रशिक्षण उपलब्ध आहे। प्रशिक्षणानंतर नोकरीची हमी निश्चित। प्रवेशासाठी मर्यादित जागा उपलब्ध। प्रवेश अर्ज करण्यासाठी दिनांक 31 मार्च अखेरची तारीख। अधिक माहितीसाठी त्वरित संपर्क साधा 9035511239 किंवा 8310400603 वर। Poddar Brothers Jewelers, a perfect blend of traditional and modern jewelry in North Karnataka, Goa and southern Maharashtra, serving since 5 generations. exclusive gold, silver and platinum jewelry showroom. Poddar Brothers, Poddar Sons and Grandsons. Khade Bazar, Belgaum. Call is on 0831 240 5550 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, आईपीएल मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831 243577। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। सोमवार दिनांक 28 मार्च रोजी संध्याकाळी 8 वाजता श्री महालक्ष्मी मंदिर येथे महत्त्वाची बैठक घेऊन श्री काळम्मा देवी यात्रा संदर्भात महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। दिनांक 13 एप्रिल 2021 ते 15 एप्रिल 2021 या काळात श्री काळम्मा देवी यात्रा कोरोना संसर्ग रोगामुळे आणि सरकारी आदेशानुसार साधेपणाने करण्याचा निर्णय घेण्यात आला। सालाबादप्रमाणे देवीच्या इंगळ्या कार्यक्रम मर्यादित लोकांमध्येच करून देवीचे अंबिल गाडे आपापल्या गल्लीमध्ये पूजा करून तिथेच थांबवायचे असा निर्णय ग्रामपंचायत सदस्य देवस्की पंच कमिटी यांच्यातर्फे घेण्यात आला। यावेळी कृष्णा हुंदरे, विष्णू सोनुलकर, जानबा बेळगावकर, कृष्णा पाटील, बाळू पाटील, गावडू पाटील, अर्जुन पाटील, नारायण पाटील, मल्लाप्पा पाटील, शिवाजी चलवेटकर आणि गावकरी उपस्थित होते। आज समस्त गावकऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी लक्ष्मी मंदिर येथे श्री काळम्मा देवी यात्रा अंधके या गावची यात्रा गुढीपाडव्याच्या खास शुभमुहूर्तावरती जवळजवळ 13, 14, 15 असं 3 दिवस सातत्याने चालत असणारी जत्रा या यात्रेसाठी बरेचसे बहुगर्दी होत असते आणि या वर्षी आपण गेल्या वर्षी देखील आम्ही या यात्रेचं कामकाज या ठिकाणी थांबवलेलं होतं आणि ह्याही वर्षी की हे महत्त्वाचं 2 मिनिटं थांबतो। त्याचबरोबर या कोरोनाचा काळ
कोरोनाचंही या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये साथ निर्माण झाल्यामुळे गेल्या वर्षी या मार्च महिन्यामध्ये चालू होती, या वर्षी देखील पुन्हा आणि मार्च मध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये फैलाव होत आहे आणि यामध्ये महाराष्ट्रामधून कर्नाटकामध्ये सुद्धा याचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत असताना याचा सारासार विचार करून अंधेरी गावच्या सर्व ग्रामस्थ नागरिक या ठिकाणी गाव कमिटी असू दे, व्यवस्थापन असू दे, ग्रामपंचायत सर्व सदस्य असू दे, गावातील युवक मंडळ असू दे, या सर्वांचाच विचार करून याच्यामध्ये ही यात्रा यावर्षी आम्ही रद्द करण्यात आलेली आहे। उजगावात आजपासून पारायण सोहळा। उजगाव विभाग वारकरी मंडळातर्फे मार्कंडेय नदी किनारी मंगळवार दिनांक 30 ते रविवार दिनांक 4 पर्यंत ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आयोजित केला आहे। बाळू भक्तीकर आणि गोपाळ मरुचे यांच्या अधिष्ठानाखाली हा सोहळा होत आहे। या सोहळ्याचा मुहूर्तमेढ कार्यक्रम सोनोलीतील नागेश पाटील यांच्या हस्ते नुकताच झाला। मंगळवारी तिरुपती मोदगे यांच्या हस्ते ध्वजवंदन आणि प्रवचन होईल, तर भैरू महाराज आणि निवृत्ती मुत्संडी यांचे कीर्तन होणार आहे। बुधवार दिनांक 31 रोजी डॉक्टर विश्वनाथ पाटील यांचे प्रवचन, तर बाळू भक्तीकर यांचे कीर्तन। गुरुवार दिनांक 1 रोजी उमेश पावशे आणि मारुती पाटील यांचे प्रवचन, तर डॉक्टर शिवाजी पन्हाळे यांचे कीर्तन। शुक्रवार दिनांक 2 रोजी परशुराम कलघुटकर यांचे प्रवचन, तर संजय पाटील यांचे कीर्तन। शनिवार दिनांक 3 रोजी परशुराम चौगुले यांचे प्रवचन, तर उदय शास्त्री यांचे कीर्तन आणि दिनांक 4 रोजी विजय शास्त्री सांगली यांचे काला कीर्तन झाल्यानंतर महाप्रसाद वितरण होईल। कोरोनामुळे यंदा पारायण सोहळा साधेपणाने साजरा केला जात आहे। जनतेला एक आवाहन करतो की पारायणला येते वेळी आपण मास्क घेऊन या आणि मास्क शिवाय तुम्ही पारायणमध्ये प्रवेश करू नका, हे आम्ही पहिल्यापासूनच आम्ही जाहीर केलेलं आहे। आणि गर्दी करू नका, गर्दी करायचं नाही, अंतर ठेवून सर्वांनी व्यवस्थित पारायणचा सोहळा पूर्णत्वाला नेण्याचा आहे। श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा हा पारायण सोहळा गेली 36 वर्षे आम्ही अखंडितपणे चालवत आहे आणि ही परंपरा 36 वर्षापासून चालवलेली आमचे सर्व पदाधिकारी इथं उपस्थित आहेत आणि आम्ही सरकारच्या ज्या अटी आहेत की धार्मिक कार्यक्रम 500 लोकांना घेऊनच करावे, ह्या पद्धतीनेच आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। त्या पद्धतीने आम्ही ज्या विधिवत कार्यक्रम आहे तो आम्ही पूर्णपणे करून इथं प्रसादाची व्यवस्था बंद करण्यात आलेली आहे, जेणेकरून इथं गर्दी होणार नाही यासाठी आम्ही केलं। आणि परत आम्ही इथं नवीन एक बोर्ड पण केला की कुणी इथं भक्तांनी येणाऱ्या भक्तांनी स्वतः तोंडाला मास्क लावूनच इथं यावे व गर्दी करू नये असा आम्ही एक बोर्ड करून लावलेला आहे। बेळगावचे टॅलेंट तेलुगू वाहिनीवर। रविवारी तेलुगू वाहिनीवर झालेल्या एका स्पेशल शोवेळी बेळगाव येथील प्रसाद आणि किशन थोरात यांनी आपले टॅलेंट दाखवत परीक्षकांना थक्क केले। तेलुगू वाहिनीवर आपले टॅलेंट दाखविणारे ते बेळगावचे पहिलेच कलाकार ठरल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे। हनुमाननगर येथे राहणाऱ्या अशोक थोरात यांच्या प्रसाद आणि किशन या मुलांनी आतापर्यंत इंडियाज गॉट टॅलेंट, अमेरिका गॉट टॅलेंट यामधून आपली चुणक दाखवून दिली आहे। ॲथलेटिक्स आणि योगा यांच्यातील मध्य साधणारा ॲक्रोबॅटिक हा प्रकार सादर करून जगभरातील लोकांची कौतुकाची थाप मिळविलेल्या थोरात बंधूंनी आपले टॅलेंट तेलुगू वाहिनीवर दाखविले आहे। हा विदेशातील क्रीडा प्रकार असूनही या तरुणांनी तो भारतात सर्वप्रथम सादर केला, त्यामुळे त्या दोघांचेही सर्वत्र कौतुक झाले। कर्नाटकात 15 दिवस मोर्चा धरणे आंदोलनांवर बंदी। कर्नाटक राज्यात लॉकडाऊन होणार नाही, परंतु आजपासून 15 दिवस मोर्चा आणि आंदोलन करता येणार नाही। कर्नाटकात कोविड-19 प्रकरणात वाढ होत असल्याने कर्नाटक सरकारने पुढील 15 दिवस सर्व पार्टी, निषेध आणि धरणे आंदोलन आणि मोर्चांवर बंदी घातली आहे। अपार्टमेंटमधील कोरोना प्रकरणाची संख्या वाढत आहे, त्यामुळे कोणत्याही पार्टी किंवा जल्लोष साजरा करण्यास आजपासून परवानगी नाही। मास्क न घालणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री पी.एस. येडियुरप्पा यांनी म्हटले आहे। कर्नाटकात लॉकडाऊन होणार नाही। आजपासून 15 दिवस कोणतेही निषेध मोर्चांना परवानगी दिली जाणार नाही। शाळा आणि महाविद्यालये बंद होणार नाहीत। येत्या 15 दिवसात परीक्षा संपल्यानंतर शाळा बंदचा आढावा घेण्यात येईल, असे ते म्हणाले। खासगी रुग्णांना बेड उपलब्ध करून देण्यास सांगण्यात आले आहे।
गुंजनहट्टीत होळी कामण्णा यात्रेला गर्दी। तालुक्यासह कर्नाटक महाराष्ट्रातील शेकडो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या गुंजनहट्टी येथील होळी कामण्णा यात्रेला उत्साहात प्रारंभ झाला। कोरोनामुळे ग्रामस्थांनी यात्रा गाव मर्यादित करण्याचा निर्णय घेतला होता, परंतु यात्रेसाठी शेकडो भाविकांनी उपस्थिती दर्शविल्याने निर्बंधांचे पालन करत यात्रा उत्साहात सुरू झाली। जिल्हा प्रशासनाने यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गाव पातळीवर करण्याचे आदेश दिले होते। त्यानुसार ग्रामस्थांनी बैठक घेऊन भाविकांना यात्रेसाठी न येण्याचे आवाहन केले होते, मात्र भाविकांनी यात्रेला हजेरी लावली होती। मोठ्या प्रमाणात भाविकांनी गर्दी केल्याने पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता। यात्रेच्या पार्श्वभूमीवर गावात खेळणी, प्रसाद, हळदी कुंकू, नारळ, हार विकणाऱ्यांनी गर्दी केली होती। यामुळे पोलिसांनी भाविकांना गर्दी करू नये असे आवाहन केले। गावातील गर्दी कमी करण्याचा प्रयत्न केला। गावच्या बाहेर प्रवेशद्वार उभारण्यात आले होते, तेथून एकाच वेळी केवळ 50 भाविकांना दर्शनासाठी सोडण्यात येत होते। गावातील युवा कार्यकर्त्यांनी मास्क वापरण्याबाबत भाविकांमध्ये जागृती केली होती। उजगाव परिसरात व्हीव्हीपॅट प्रात्यक्षिक। लोकसभेची पोटनिवडणूक 17 एप्रिल रोजी होत आहे। बेळगाव तालुक्यातील मतदारांना मशीनबाबत माहिती देण्याचा कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून सुरू असून रविवारी उजगाव, बेकिनकेरे, बसुर्ते, अतिवाड या गावातून जागृती करण्यात आली। रविवारी उजगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळ असलेल्या मळेकर्णी हायस्कूलच्या प्रांगणात आणि ग्रामपंचायत कार्यालयात सेक्टर अधिकारी विनायक पाटील आणि प्रशिक्षक पुंडलिक मुचंडीकर यांच्या नेतृत्वाखाली गावातील आणि भागातील नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले। ईव्हीएम मशीनवरच बटन दाबल्यानंतर कोणाला मतदान होत आहे ही व्हीव्हीपॅट मशीन मधील रिसीव्हर वरून समजून येते। त्यामुळे केलेले मतदान इतरांना जात नसल्याची शाश्वती मतदारांना मिळते, याची माहिती देण्यात आली। महाराष्ट्र गोवा सीमेजवळील अलिशान बंगल्याची ईडीकडून झाडाझडती। महाराष्ट्र गोवा राज्य सीमेवर गोवा हद्दीतील एका बंगल्याची केंद्राच्या अंमलबजावणी संचालनालयाच्या पथकाने तब्बल 2 तास झडती घेतल्याची चर्चा आहे। या कार्यवाहीबाबत अत्यंत गुप्तता पाळण्यात आली। कर्नाटक राज्यातील खाण घोटाळा प्रकरणाशी यांचा संबंध असल्याची चर्चा आहे। रविवारी होळी पौर्णिमे दिवशीच ही कारवाई करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे, मात्र काय हाती लागले याबाबत कोणतीही माहिती मिळू शकली नाही। कर्नाटक राज्यातील एका मोठ्या उद्योगपतीचे फार्म हाऊस गोवा परिसरात आहे। बेंगलोर येथील पथकाने रविवारी सकाळीच बंगल्यात झाडाझडती सुरू केल्याची चर्चा आहे। कंगराळी ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत 77.40% मतदान। येथील ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत एका जागेसाठी झालेल्या मतदानात 77.40% मतदान झाल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली। अतिशय चुरशीने झालेल्या या निवडणूक मतदान प्रक्रियेला बरोबर 7 वाजता सुरुवात झाली। एकूण 726 मतदारांपैकी 562 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला। त्यापैकी पुरुष 298 तर महिला 264 मतदार आहेत। एकूण टक्केवारी 77.40 इतकी झाली। ही जागा सामान्य महिला वार्डासाठी राखीव होती। 2 उमेदवारात थेट लढत होती। काल रंगपंचमी असल्याने सकाळच्या सत्रात मतदान प्रक्रिया थोडी मंद होती। दुपारनंतर वेग वाढला। दोन्ही गटाच्या समर्थकांनी मतदान केंद्रांवर मोठी गर्दी केली होती, पण अतिशय शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली। मतमोजणी बुधवार दिनांक 31 मार्च रोजी असून निवडणूक अधिकारी बीबी दिवटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली। प्रचारात विद्यार्थी मुलांचा वापर नको, जिल्हाधिकारी। लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रचारासाठी किंवा मतदान घेण्याच्या उद्देशाने विद्यार्थी किंवा मुलांचा वापर करू नये असे जिल्हाधिकारी डॉक्टर के हरीश कुमार यांनी आज प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे। बाल कामगार प्रतिबंध कायदा 1986 अधिनियमानुसार 14 वर्षाखालील मुलांना कामगार म्हणून वापरणे नियमबाह्य आहे। त्यासाठी सर्व राजकीय पक्ष, निवडणूक उमेदवार वा निवडणूक अधिकाऱ्यांनी निवडणूक प्रक्रिया, निवडणूक प्रचार आणि इतर कामांसाठी मुलांचा वापर करू नये। बाल कामगार संदर्भात नियमांचे पालन करावे। राजकीय नेते आणि अधिकाऱ्यांनी बाल कामगार कायद्याचे उल्लंघन होणार नाही याबाबतची दक्षता घ्यावी। एखाद्या वेळी या स्वरूपाचे प्रकरण आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे जिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर के हरीश कुमार यांनी कळविले आहे। आरसीयू पदव्युत्तर परीक्षा 5 एप्रिल पासून। राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या पदव्युत्तर परीक्षांचे वेळापत्रक विद्यापीठाने जाहीर केले आहे। पहिल्या वर्षातील पहिल्या सेमिस्टरच्या परीक्षा 5 एप्रिल पासून 21 एप्रिल पर्यंत
तर दुसऱ्या वर्षातील पहिल्या सेमिस्टरच्या परीक्षा 6 एप्रिल ते 23 एप्रिल पर्यंत होणार आहेत. गत वर्षी कोरोनामुळे लॉकडाऊन झाले होते, त्यामुळे अंतिम वर्षाच्या वगळता इतर परीक्षा रद्द झाल्या होत्या. त्यामुळे 1 वर्षानंतर विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. परीक्षा अवघ्या 6 दिवसांवर आल्या असल्याने विद्यार्थ्यांनीही अभ्यासाची तयारी जोरात केली आहे. विद्यापीठाने 8 दिवसांपूर्वी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले होते. मात्र रविवारी दिनांक 11 रोजी सेट परीक्षा असल्याने वेळापत्रकात अंशतः बदल केला आहे. त्या सीडी प्रकरणी आता जारकिहोळी यांच्या विरोधात गुन्हा दाखल. राज्यभरात वादग्रस्त ठरलेल्या त्या कथित सीडीमधील युवती काही वेळांपूर्वी बेंगळूर शहरातील न्यायालयासमोर हजर झाल्याची माहिती वकील जगदीश यांनी दिली आहे. त्या युवतीने केलेल्या विनंतीनुसार तिच्या संपूर्ण सुरक्षिततेची जबाबदारी घेण्यात आली आहे. त्या युवतीच्या सुरक्षेसंदर्भात वरिष्ठ स्तरावर बैठक झाली. त्यानंतर त्या युवतीच्या सुरक्षेची जबाबदारी डीसीपी ईशा पंत यांच्याकडे सोपविण्यात आली असल्याचे कळते. रमेश जारकिहोळी विरोधात एफआयआर दाखल झाल्याने न्यायाधीशांनी CRPC 164 नुसार न्यायालयात निवेदन करण्याचे आदेश दिल्यानंतर ॲडव्होकेट जगदीश यांनी हे निवेदन केले. ती युवती न्यायालयात हजर होणार असल्यामुळे संपूर्ण न्यायालय परिसरातही पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. ACP नगम्मा यांच्या नेतृत्वाखालील न्यायालय परिसरातील पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. होसकेरी येथे 6 लाख रुपये जप्त. रामदुर्ग तालुक्यातील होसकेरी येथे सोमवारी रात्री 6 लाख रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली. अवैधरित्या नेण्यात येणारी ही रक्कम पोलिसांनी ताब्यात घेतली. या संदर्भात निवडणूक भरारी पथकाच्या सदस्यांनी संशयावरून सदर रक्कम घेऊन जाणाऱ्या व्यक्तीची चौकशी केली असता त्याच्याकडे ही मोठी रक्कम आढळली. त्याला ताब्यात घेऊन पोलिसांनी पुढील चौकशीचे सत्र सुरू केले आहे. जिल्हा पंचायतचे CO HV दर्शन यांच्या अध्यक्षतेखाली भरारी पथक निवडणूक काळात सक्रिय आहे. अवैध मार्गाने होणारी रोख रक्कम तसेच दारू साठ्याची तपासणी विविध ठिकाणच्या चेकपोस्टवर करण्यात येत आहे. ताब्यात घेण्यात आलेला युवक हा केंभावी येथे रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच निवडणूक काळात वापरासाठी या रकमेचा विनियोग करण्यात येत असल्याची खात्रीलायक माहिती घेऊन ही कारवाई करण्यात आली. हिंडलगाजवळ अपघातात महिलेचा मृत्यू. रविवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास हिंडलगाजवळ समोरून निघालेल्या मालवाहू वाहनाला ओव्हरटेक करताना दुचाकीचा थोडासा स्पर्श झाल्याने दुचाकी रस्त्यावर कोसळली. यामध्ये दुचाकीवरील पती, पत्नी आणि 2 मुली जखमी झाल्या. डोक्याला मार लागलेल्या महिलेचा उपचारावेळी मृत्यू झाला. हे सर्व कुटुंब अलारवाडचे आहे. रविवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास हिंडलगाजवळ हा अपघात घडला. रेणुका अर्जुन दुर्गाडे वय 36 राहणार अलारवाड असे मृत महिलेचे नाव आहे. भारताच्या ऑलिम्पिक नेमबाजी संघाची निवड 3 किंवा 4 एप्रिलला. टोकियो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा 3 किंवा 4 एप्रिलला केली जाणार असून कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक स्पर्धा प्रकारात 2 राखीव खेळाडूंचीही निवड होईल, अशी माहिती भारतीय रायफल संघटनेचे अध्यक्ष रणिंदर सिंग यांनी रविवारी दिली. भारतीय नेमबाजांनी टोकियो ऑलिम्पिकसाठी 15 स्थानांची निश्चिती केली आहे, परंतु संघटनेच्या निवड धोरणानुसार खेळाडूंच्या सर्व स्पर्धांमधील कामगिरी आधारे संघ निवडला जाईल, असे रणिंदर म्हणाले. विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारताची सर्वोत्तम कामगिरी. विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत सुरुवातीपासूनच वर्चस्व गाजवणाऱ्या यजमान भारताने एकूण 30 पदकांची कमाई केली. त्यात 15 सुवर्ण, 9 रौप्य आणि 6 कांस्य पदकांचा वाटा आहे. अखेरच्या दिवशी पृथ्वीराज तोंडायम, लक्षय शेरॉन आणि कायनन चेनाई यांनी पुरुषांच्या ट्रॅप प्रकारात भारताला अखेरचे सुवर्ण पदक मिळवून दिले. त्याआधी श्रेयसी सिंग, राजेश्वरी कुमारी आणि मनीषा कीर यांनी भारताला महिलांच्या ट्रॅप प्रकारात सुवर्ण पदक जिंकून दिले होते. भारताने महिलांच्या अंतिम फेरीत कझाकस्तानचा 6-0 असा धुव्वा उडवला. पृथ्वीराज तोंडायमन, अक्षय शेरॉन आणि कायनन चेनाई यांनी ट्रॅप प्रकारात भारताला 15वे सुवर्ण पदक मिळवून दिले. डॉक्टर वसंतराव परशुराम पावशे यांचे निधन. पावशे गल्ली येथील जुन्या पिढीतील नामवंत डॉक्टर वसंतराव परशुराम पावशे वय 88 यांचे सोमवार दिनांक 29 रोजी सायंकाळी हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगे, सुना, मुली, जावई, नातवंडे, पणतवंडे असा परिवार आहे. येथील पावशे हॉस्पिटलचे डॉक्टर मोहन पावशे आणि भाताचे व्यापारी दिनकर पावशे यांचे ते वडील होत. उजगाव स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
रामचंद्र वैजू गुंजीकर यांचे निधन। बाचीगावचे रहिवासी आणि निवृत्त मुख्याध्यापक रामचंद्र वैजू गुंजीकर वय 75 यांचे दिनांक 29 रोजी दुपारी 2:30 वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले। त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे। नरेंद्र सिंह जाडेजा यांचे निधन। गुजरात भवन संस्थेचे माजी अध्यक्ष, फोर्ट रोड येथील जनता हार्डवेअरचे मालक आणि न्यू गुडशेट रोडचे रहिवासी, गुजराती समाजातील एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व श्री नरेंद्र सिंह जाडेजा यांचे वयाच्या 81व्या वर्षी रविवारी दुपारी वार्धक्याने निधन झाले। त्यांच्या पार्थिवावर शहापूर स्मशानभूमीत सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले। त्यांच्या पश्चात पत्नी हंसाबेन, मुलगा वीरेंद्र सिंग जाडेजा, सून आणि नातवंडे असा परिवार आहे। बाबू परशुराम निरगुडकर यांचे निधन। मारुती गल्ली मंडोळी येथील रहिवासी बाबू परशुराम निरगुडकर वय 29 यांचे दिनांक 29 रोजी सकाळी 11:30 वाजता अल्पशा आजाराने निधन झाले आहे। त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, बहीण असा परिवार आहे। याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले। धन्यवाद।